नमस्कार, मी प्रतीक्षा. आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे मऊ लुसलुशीत असा उपमा. त्यासाठी मी इथे रवा भाजून घेते. रवा भाजण्यासाठी मी इथे रव्यामध्ये तूप टाकून घेतलं आहे. तुम्ही डालडा पण यूज करू शकता. आणि मी इथे बारका रवा घेतला आहे. शक्यतो उपम्यासाठी मोठा रवा यूज करतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता. तर इथे रवा भाजलेला आहे. आणि ते नंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात, शेंगदाणे, डाळवं, कांदा आणि कढीपत्ता घेतला आहे आणि भाजलेला रवा. नंतर मी कढईमध्ये साधारण 3 पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड केले. जिरे मोहऱ्या छान तडतडल्या की त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. आणि रवा भाजताना आपल्याला रव्यामध्ये डालडा किंवा तूप जास्त प्रमाणात टाकायचे. त्याने खूप नंतर खाताना खूप छान चव येते. आता उपमा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळीच असते. तर कांदा थोडासा ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये मिरच्या ॲड करायच्या. नंतर कढीपत्ता, आता इथे कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता. कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून फक्त कढीपत्ता होता, त्यामुळे कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर तुम्ही टाकू शकता. छान असं परतून घ्यायचं आणि नंतर ते सगळं तळलं छान की त्यामध्ये डाळवा आणि शेंगदाणे ॲड करायचे. आणि डाळवा आणि शेंगदाणे पण आपल्याला छान असं तळून घ्यायचे, जेणेकरून नंतर आपल्याला उपमा खाताना ते कच्चे लागणार नाही. ते सगळं म्हणजे टाकलेलं जेवढं आहे ते तळलेलं आहे. नंतर आपल्याला जेवढा आपल्याला उपमा करायचा आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी टाकलं, मी शक्यतो हळद वापरत नाही. हळद म्हणजे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मी टाकत नाही कधी पण. तरी ते नंतर सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेतलं आणि छान असं पाण्याला उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भाजलेला जो रवा आहे तो आपल्याला त्या पाण्यामध्ये हटवून घ्यायचा आहे. आणि असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर एक मोठी असं ताटली ठेवून ते मस्त 10 ते 15 मिनटं आपल्याला ते वाफवण्यासाठी ठेवायचे. ते 10-15 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान रवा फुगलेला आहे आणि मोकळा पण झालेला आहे उपमा. तर तुम्ही लगेच अशा पद्धतीने प्लेटमध्ये सर्व करू शकता, वाढू शकता. सोबत लिंबू ठेवू शकता. लिंबू नसेल दही ठेवू शकता. आणि किंवा नवीन कोणी पाहुणे आले तुमच्या घरी तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करून पण वाढवू शकता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय बाय.